कोल्हापूर जिल्ह्यानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात घवघवीत यश मिळवले। वैयक्तिक घटकांमध्ये 104% कामगिरी करत कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना असून 2020 ते 21 ते 2025-26 या कालावधीत ही योजना राबवली जाते। या योजनेचा उद्देश संघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेत आणणं, उत्पादनांचं ब्रँडिंग आणि विपणन बळकट करणं आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देणं असं आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात 415 लक्षांकाच्या तुलनेत 432 प्रकल्पांना मान्यता मिळाली असून हे प्रमाण तब्बल 104% आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय। यासाठी 26.51 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं असून आजवर 990 प्रकल्पांना 41.80 कोटींचं अनुदान देण्यात आले। या योजनेअंतर्गत काजू प्रक्रिया, मसाला उत्पादन, बेकरी, दूध उत्पादने, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया अशा 432 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे तब्बल 3800 कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळाला आहे। प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, महिला, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, NGO किंवा खाजगी कंपन्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते। योजनेच्या लाभासाठी मुद्रा, CGTMSE अशा योजना संलग्न स्वरूपात वापरता येतात। योजना राबवण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज www.pmfme.mofpi.government.in या संकेतस्थळावर करता येतो। तसंच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा 95 29 77 25 21 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा।